नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता पुढे बघायला मिळणार आहे की ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणी सर्वजणी मिळून बॅचलर पार्टी एन्जॉय करत असतात. आणि यामध्ये ऐश्वर्याने खूप जास्त पिलेली असते, त्यामुळे तिला तिच्या स्वतःचाही भान राहिलेला नसतो. ती काय बोलते हे बी तिला समजत नाही. मग तिची मैत्रीण तिला बोलते की चल मी तुला रूममध्ये नेऊन सोडते. आता ती आणि तिची मैत्रीण दोघीही रूममध्ये जातात. ऐश्वर्याने खूप जास्त पिलेली असते, त्यामुळे तिला तिचा तोलही सांभाळता येत नसतो आणि मग ती त्या नशेमध्येच बोलत असते. आणि मग ती म्हणते, मी कसं सौमित्रला मस्तपैकी गुंडाळून ठेवले, बांधून ठेवले, आता मी त्याच्याशीच लग्न ऐन लग्नाच्या वेळेस कसा मी नवरदेव बदलते आणि कसा सौमित्र माझा नाही होतेच बघते. आता हे सगळं तिची मैत्रीण ऐकते आणि मग ती म्हणते, हे सगळी गोष्ट जानकी वहिनीला सांगितलीच पाहिजे. ती लगेच जानकीला फोन लावते. आता इकडे जानकी ऋषिकेश झोपलेले असतात, तेव्हा जानकीचा फोन वाजतो आणि मग जानकी लगेच उठते आणि बघते एवढ्या रात्री कोणाचा फोन असणार. मग ती फोन घेते, तर तिकडनं ऐश्वर्याची मैत्रीण बोलते की मी तुम्हाला जे सांगते ते ऐकून घ्या, मग तुम्हाला समजेल. आता तिची मैत्रीण सर्व काही सांगते. हे ऐकल्यावरती जानकीची तर बोलतीच बंद होते. आता पुढे जानकी ऐश्वर्याचा डाव उधळून लावेल का, हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.